राज्यात आज काय घडलं ते जाणून घ्या फक्त 90 सेकंदात। शिवरायांचा अपमान करण्याची परंपरा काँग्रेसमध्ये नेहरूंपासूनच फडणवीसांनी इतिहासच सांगितला। दोघं भाऊ एकत्रित येण्यासाठी उद्धव ठाकरे काहीही निर्णय घेऊ शकतात। उद्धव ठाकरे मवियातून बाहेर पडणार का या प्रश्नावर बाळा नांदगावकरांचं सूचक वक्तव्य। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारनं केला तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार, फडणवीसांचा कर्नाटक सरकारला इशारा। लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, खात्यात 1500 रुपये जमा। ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरणास आजपासून सुरुवात। मुंडे बहीण भाऊच हाकेला बीड जिल्ह्यात फिरवून वातावरण दूषित करतायत, दीपक केदारेंचा गंभीर आरोप। कोल्हापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाल्यानं टोल आकारणी तातडीनं बंद करा, कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये राजू शेट्टींची याचिका। खुल्या वर्गातील लोकांना आरक्षण दिलं तर त्यांचं औचित्य संपेल, आरक्षणानं समस्या सुटणार नाहीत, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाडांचं वक्तव्य। मराठा समाजाला 3 वर्षात 25,000 कोटी दिले आणि ओबीसींना 25 वर्षात 2,500 कोटी। अजित पवार फक्त एकाच समाजाचे मंत्री का, प्रकाश शेडगेंचा सवाल। आणि शारदीय नवरात्रोत्सवात पहिल्यांदाच अंबाबाई मंदिरात एआयचा वापर केला जाणार। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब करा।